फक्त 12 रुपयाला मिळणारा सांगलीच्या 100 फुटीवरचा हेव गरमागरम वडा खायला लोकांचं वेटिंग असते. अहो का नाही असणार, असा वाफाळलेल्या वलसार भाजीचा जर वडा खायला मिळाला तर प्रत्येक जण हेच म्हणणार. ह्यासारखा वांड विषय सांगली कुठं सुद्धा मिळणार नाही. खतरनाक वडापाव. सांगलीच्या 100 फुटी रोडला आज मी गेलेलो कारण माझं एक होतं काम, दुसरं काय हो, खादीचं काम. 100 फुटी रोडला बरोबर संभाबाईच्या समोर एक खादीचे लय काय काय ठिकाण तुम्हाला दिसतील. त्याच ठिकाणामधलं एक ठिकाण म्हणजे हो आठवण वडापाव. लय दिवसापासून आपल्याला हे वडापाव कव्हर करायचा होता, म्हणलं आज करूया. फक्त 12 रुपयाला मिळतो म्हणून नाही तर इथला वडापाव एक क्वालिटी असते वाटतं. ही वडापावची गाडी ह्या काकांची. काका दिवसभर जॉब करून संध्याकाळी ही वडापावची गाडी चालू करते. काकांच्या गोड स्वभावामुळे पण इथे लोकांची गर्दी बरीच असते. वडापावचं टायमिंग म्हटलं तर 4 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत असते. एवढ्यात 500 ते 550 वडापावची भिंगरी होती. तेव्हा आपला आवडता भाव म्हणजे वडापाव, पण ह्यांच्याबरोबर तुम्हाला ही मिळते कढी आणि चुरचुर चुरचुर तळलेली मिरची. म्हणजे मेळ कसा एकदम बरोबर बसणार ना. वडापाव खाल्ल्यावर ना एवढा क्वालिटी लागला काय सांगू तुम्हाला, एकदम जबरी टेस्ट. या आठवण वडापावचं सांगलीत लय फॅन आहेत. आता मी सुद्धा झालो. तुम्ही पण या वडापावचं फॅन आहे की नाही मला कमेंट करून नक्की सांगा.